बलरामाच्या जन्मानंतर इकडे मथुरेमध्ये देवकीच्या उदरी 8व्या मुलाचा गर्भ राहिला. कारागृहाचा पहारा आता एकदम कडक करण्यात आला. ती रात्र कृष्ण पक्षातील अष्टमी होती. बाहेर पावसाने थैमान घातले होते. त्यातच सोसाट्याचा वारा सुटला होता. आकाशामध्ये वीज कडाडत होती. अशा या तुफान रात्री ठीक 12 वाजले आणि कारागृहामध्ये 8व्या मुलाचा जन्म झाला. बाळ रडू लागले. देवकी घाबरून त्याला शांत करत होती. देवकीला भीती वाटत होती की मुलाचे रडणे ऐकून पहारेकरी कंसाला खबर देतील. तेव्हा वासुदेव म्हणाला, देवकी, त्याला रडू दे. त्याच्या रडण्याने कंसाला माहिती पडू दे. त्याचा काळ आता या जगात जन्माला आला आहे. परंतु तेवढ्यात अचानक आकाशवाणी होते की, वासुदेव, या बालकाला आत्ताच्या आत्ता घेऊन जा आणि त्याला गोकुळामध्ये नंदरायाच्या घरी ठेवून ये. तेव्हा देवकी उद्गारली, परंतु तुम्ही जाणार कसे? तेवढ्यात त्यांच्या हातातील साखळदंड आपोआप तुटून पडले. कारागृहाचे दरवाजे पण आपोआप उघडले गेले. त्यानंतर वासुदेवाने बाळाला एका टोपलीमध्ये ठेवले आणि भर पावसात तो त्या बाळाला घेऊन गोकुळामध्ये जायला निघाला. भगवंताचे चरण स्पर्श करायला यमुना नदीला पूर आला होता. परंतु तरी देखील स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वासुदेव नदीमध्ये शिरला. वासुदेवाच्या गळ्याला पाणी लागले. आता पाणी त्याच्या तोंडात शिरणार इतक्यात हळूच बाळाने टोपलीमधून आपला पाय बाहेर काढला आणि त्याच्या पायाचा स्पर्श होताच नदीचे पाणी कमी होऊन रस्ता तयार झाला. वासुदेव नंदरायाच्या घरी पोहोचला. तेव्हा नंदराय त्याची वाटच पाहत होते. नंदरायाने बालकाला जवळ घेऊन चरणस्पर्श केला. तेव्हा यशोदा झोपली होती. त्यांची नुकतीच जन्मलेली कन्या तिच्या शेजारी खेळत होती. नंदरायाने त्या मुलीला वासुदेवाकडे दिले आणि त्याला सांगितले की, पहारेकरी उठायच्या अगोदर मुलीला मथुरेत घेऊन जा. वासुदेव म्हणाला, परंतु कंस तिची हत्या केल्याशिवाय राहणार नाही. नंदराय म्हणाला, मुलीला पाहून कदाचित त्याचे मन बदलेल आणि कन्येला जीवनदान मिळेल. समजा तसं झालंच नाही तर समजायचं तिचं आयुष्य तेवढंच होतं. जर कंसासारख्या दृष्टाचा नाश करायचा आहे तर कुणाला ना कुणाला त्याग करावाच लागेल. शेवटी नाईलाजाने वासुदेव त्या कन्येला घेऊन पुन्हा कारागृहात आला. जसा तो आत पोहोचला, कन्येने रडणे सुरू केले. पहारेकऱ्यांनी लगेच जाऊन कंसाला खबर दिली की देवकीला 8वी संतान कन्या झाली आहे. तेव्हा कंसाला आश्चर्य वाटले आणि क्षणभर दुःखही झाले की त्या ऋषींची भविष्यवाणी ऐकून आपण देवकीच्या 6 मुलांची हत्या केली. कंसाने ऋषीला जाब विचारला, तू तर म्हणाला होतास देवकीच्या पोटी येणारा 8वा मुलगा माझी हत्या करणारा आहे म्हणून, परंतु देवकीला 8वी संतान कन्या झाली आहे. ऋषी म्हणाला, देवकीच्या कुंडलीमध्ये तर कन्यायोग नाहीच आहे. कंसाने चिडून त्या मुलीला मारण्यासाठी उचलले. तेव्हा देवकी म्हणाली, तुझा मृत्यू तर माझ्या 8व्या मुलाच्या हातून होणार आहे ना दादा. ही तर मुलगी आहे, हिला मारू नको. परंतु कंसाला कुठलाही धोका आता पत्करायचा नव्हता. त्याने त्या मुलीला मारण्यासाठी उचलले. तेवढ्यात त्याच्या हातातून निसटून ती मुलगी हवेत वर गेली आणि तिने देवीचे रूप धारण केले आणि म्हणाली, तुला मारणारा जन्माला आला आहे. तू सुखरूप आहे.
चिडून कंसाने आदेश काढला की आपल्या राज्यामध्ये काल रात्री जन्मलेल्या सगळ्या बालकांना ठार मारा.